नमस्कार. घरात कॉक्रोच वाढणार अशी शक्यता बघून पेस्ट कंट्रोल करावं का असा विचार आला होता, पण अगदी पॅरागॉननी ठेचावी एवढीच कॉक्रोच आल्यामुळं बाकी फार काही करायची गरज पडली नाही. अर्थात मी कोणाला कॉक्रोच म्हणत नाहीये, मैं हूं कॉक्रोच असा गदारोळ करत ज्या स्वतःला तरुण म्हणणाऱ्या अनेक म्हाताऱ्यांनी स्वतःला जेन झी समजत जो काही गोंधळ करण्याचा प्रकार केलाय ना, तो फेल्युअर बघून त्या आंदोलनातलं वास्तव काय होतं एवढंच मला तुम्हाला आता सांगायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा या आंदोलनामध्ये जेन झीनी उतरावं यासाठी कोण कोण जेन झीला कॉक्रोच ठरवत बोलत होतं ते जरा ऐका. म्हणजे अरविंद केजरीवाल, तो ध्रुव राठी किंवा अन्य कोणी एकदा बघून घ्या. जब तक आप सब लोग मिलकर सड़कों पे नहीं उतरोगे तब तक ये सिस्टम नहीं बदलने वाले. सुबह 9 बजे जंतर मंतर पर इंडिया का पहला जेनजी प्रोटेस्ट होने जा रहा है. पाहिलं. आता या सगळ्यांच्या मध्ये या सगळ्या आंदोलनाला आणखी एक किनार मिळाली. म्हणजे आंदोलन मुख्य कुणाचं होतं? एक त्या कॉक्रोच जनता पार्टीचं. कशा विरोधात होतं? तर या देशाचे मानव संसाधन म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी. का राजीनामा? तर एकूणच शालेय शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्था ही खराब झालेली आहे, लीक होत आहेत पेपर, यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा ही ती मागणी होती. बरं, कॉक्रोच हे नाव धारण केलं होतं CGIच्या म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या या देशातली तरुण पिढी कॉक्रोचसारखी झाली आहे, झुरळासारखी झाली आहे असं त्यांच्या वक्तव्यावरून. पण या आंदोलनात घुसले ते हमें चाहिए आझादीवाले. या आंदोलनात घुसले उमर खालिदचं चांगुलपण सांगणारे आणि याची एक वेगळीच दिशा भारताची दशा करण्यासाठी सुरू झाली. यामध्ये JNU स्टुडंट खूप मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे इथून JNU जवळ आहे, आम्हाला धोका नाही आहे हे ते सांगत होते. JNUच्या स्टुडंटचं वाक्य जरा ऐका. JNU बहुत दूर नहीं है, बस 6-7. JNU में पढ़ते हो? हाँ, मैं JNU स्टूडेंट्स यूनियन प्रेसिडेंट हूँ. क्यों आए हो इस प्रोटेस्ट में? क्योंकि मुझे अपना फ्यूचर जो है बहुत खतरे में दिख रहा है इस सरकार के अंडर, इसीलिए आए हूँ. पाहिलं, भविष्याला धोका वगैरे वगैरे. त्यानंतर JNU मधल्या भारत तेरे तुकडे होंगे या वाक्याला बोलणारा व्यक्ती उमर खालिद याचे समर्थक मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे हाँ, उमर खालिद को मैं सपोर्ट करता हूँ म्हणणारे, आमचं आहे उमर खालिदला सपोर्ट आहे म्हणणारे, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुरुष असून बायासारखं वागणारे जे उमर खालिदला सपोर्ट करतात. मी दोन्ही वाक्य नीट ऐकवतोय. उमर खालिद को सपोर्ट करिए, पार्टी में उसके साथ फ्यूचर है. उमर खालिद ने तुम्हारी इज्जत लूटी थी क्या? तेरे बाप की इज्जत लूट, तेरी माँ की इज्जत लूट. उमर खालिद का सपोर्ट करते हैं? जब किसान थे तो उसको तोड़ मोड़ दिया. उमर खालिद का सपोर्ट करते हैं? आप अपने उमर खालिद का एक मिनट, मैं सपोर्ट करता हूँ. सपोर्ट करता हूँ. पाहिलं. आता या एका वाक्यात जिथे एक तरुण म्हणतोय उमर खालिदला सपोर्ट करतो, त्यानंतर दुसरा म्हणतोय यही कहाणी खत्म हो जाती है, ते वाक्य जरा नीट ऐका. अपने उमर खालिद का एक मिनट, मैं सपोर्ट करता हूँ. सपोर्ट करता हूँ. इसको तोड़ने यही कहानी खराब हो जाएगी. तुम बात नहीं होगी, पहले कर रहे हो यार. ये कोई बात पॉइंट ला रही है. वो उठा रही है. तुम खुद पॉइंट ले रहे हो. क्यों चल रहे हो? ठीक है, समझ गया. क्यों चल रहे हो खामखा? पाहिलं. म्हणजे उमर खालिदचा विषय काढू नका असं म्हणणारा एक व्यक्ती होता, पण त्या सगळ्यांनी मिळून एवढा घेराव घातला होता की उमर खालिदला पाठिंबा द्यायचाच हे त्यांचं होतं. एक अजून एक व्यक्ती आहे, तीच कपडे बायांसारखे घालणारी. तिचं म्हणणं आहे की CM एक पहिल्यांदा ती थेट म्हणते विधायक आणि त्यानंतर PM. त्यांनी काय काय केलं? कत्लेआम केला, रेप केला, आणि ती पुन्हा म्हणते की ती पुन्हा तो पुन्हा म्हणतो. काय माझा वैचारिक गोंधळ होतोय. ती म्हणते म्हणावं की तो म्हणतोय म्हणावं. ते म्हणते की आय सपोर्ट उमर खालिद. जरा ऐका. अगर आप किसी भी MLA का, किसी भी प्रधानमंत्री का पास्ट उठाकर देखेंगे तो आप यही पाएंगे कि उन्होंने कितने कत्लेआम मचाए हैं, उन्होंने कितने रेप करे हैं. उनसे बहुत बेहतर हैं हमारे लीडर की. एटलीस्ट वो सपोर्ट उमर खालिद.
आई सपोर्ट उमर खालिद, यस, उसमें कोई बुराई नहीं है उनको सपोर्ट करने के लिए। पाहिलं. आता या सगळ्या प्रकारामध्ये पुन्हा अजून एक मुख्य माणूस आहे जो यांचा प्रवक्ता आहे, तो म्हणजे सौरभ दास. हा सौरभ दास उमर खालिदचा मोठा सपोर्टर आहे. त्याचे काही फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत. या आंदोलनामध्ये 9वी पास मुलगी एक, म्हणजे 9वी पास आहे आणि ती या आंदोलनात सहभागी आहे. कशा करता? तर या न्याय मिळवून देण्यासाठी. जरा बघा ती व्यक्ती, ती मुलगी काय बोलते आहे. क्लास 9th में हो? किस बात के लिए आए हो? किस बात के लिए आए हो? मैम एक्चुअली इजराइल और इनके बीच लड़ाई चल रही है. किनके बीच? इजराइल अमेरिका के बीच लड़ाई. बरं, या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे, तिचं म्हणणं आहे की USA आणि इस्रायलचं युद्ध चाललंय, त्याच्या विरोधात आम्ही इथे आलेलो आहे. अहो, इथे आलेल्या लोकांनी आयफोन चोरलेत, गळ्यातल्या साखळ्या चोरल्यात आणि ती माणसं अस्वस्थ होऊन बसलेली आहेत. तेही बघा. फोन कौन सा फोन था? सैमसंग 24 है. हो गया चोरी. ये तो भाई बेरोजगार है ना, बेरोजगारी घूम रहे हैं भाई, तो फिर वो चोरी तो करेंगे. म्हणजे काय प्रकार आहे तुमच्या लक्षात येईल. बरं, हे सगळं कांड घडणार आहे म्हणून त्या दीपिकेचे आई वडील त्याला सांगत होते की हे सगळं करू नकोस, तू बाबा घरात राहा. तेही आहे का? राजकारण आमचा पिंडच नाही आहे. माझी इच्छा होती की त्यांनी कुठेतरी क्लास 1 ऑफिसर व्हायचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मोठ्या पदावर. त्याच्यामुळं आम्ही राजकारणामध्ये कधी पडलो पण नाही आहे आणि आम्हाला त्याची आवड पण नाही आहे. आम आदमी पक्षात काम केलं होतं त्यांच्या. हो, 2-3 वर्ष होता त्यांच्याकडे. त्यांनी बोलवलं होतं की मीडियाचं वगैरे त्याचं झालेलं होतं, मग त्याला बोलून घेतलं होतं केजरीवाल साहेबांनी. ते गेलेला होता तो. तेव्हाही म्हटलं होतं नको, म्हटलं बाळा आपण काही राजकारणी लोक नाही आहेत, आपण काहीतरी सर्व्हिस वगैरे केलेलीच चांगली असते. पण त्याला त्याच्यात आवड होती, त्याच्यामुळे आमचं काही त्यांनी ऐकलं नाही. पाहिलं. आता हा दीपिके आंबेडकरी विचारधारेचा आहे म्हणून त्याला सपोर्ट करणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये अनेक वाढ झाली होती. आंबेडकरी विचारधारा, आंबेडकरी चळवळ असं म्हणत. पण सुजात आंबेडकरांचं या दीपिकेविषयी म्हणणं काय आहे, जे एका यूट्यूबवरच आलेलं आहे, ते सुद्धा ऐका. कारण आपण जर यांचा फॉलोअर बघितला तर हा बेसिकली अपर कास्ट लिबरल्स आहेत आणि त्यांच्या नेपाळमध्ये जे झालं ते करायचा दम नाही. मी सरळ सांगतो, ऑन कॅमेरा सांगतो. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हे रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहेत का? जर नेपाळ टाईप काय घडलं तर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणार आहेत का? हा माझा पहिला प्रश्न नेहमीच उपस्थित राहील. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हे त्या बाजूनी जाताना पण नाही दिसणार, कारण दिस इज बेसिकली अरविंद केजरीवाल प्लेबुक. सेम सगळं वापरलंय, सेम स्ट्रॅटेजी वापरली आहे, रिब्रँडिंग त्याच पद्धतीने केलंय. तेव्हाची मुवमेंट आज सोशल मीडियासाठी रिपॅकेज करून सोशल मीडियावरती उतरवली आहे. पाहिलं. अशा स्थितीत या आंदोलनाची कॉक्रोच जनता पार्टीची वाटचाल काय आहे? म्हणजे काहीही करा, फुटीरतावादी लोकांच्याकडे जा. यामुळं अनेक जण निराश पण झालेत. त्यांचे निराशेचे सूर पण तुम्हाला मी ऐकवतो, ऐका. कॉकरोचेस क्या है, हम तो नहीं सपोर्ट करते, ये तो बस एक इंटरनेट कियोस है. जेएनयू के छात्रों के द्वारा इस प्रोटेस्ट को भी हाईजैक कर लिया गया है. सपोर्टर्स ही इतने नहीं दिखेंगे तो वो जो हाईजैक करने वाले हैं वो भी पीछे होने लग जाएंगे. अन्ना जी की तरह वांगचुक जी भी अपने रियलिटी चेक मिल गया इन लोगों को कि हाँ भाई 22 मिलियन सिर्फ सोशल मीडिया पे था और हम भी इसी भरोसे से आए थे. एक तरह से सोशल मीडिया का गेम इज डिफरेंट फ्रॉम रियल थे. 22 मिलियन में से कितने लोग हैं? उससे ज्यादा तो हमारे यहाँ सेफ्टी करने के लिए लोग हैं, पुलिस है, पैरामिलिट्री है. पाहिलं. म्हणजे काही नाही, वेगळ्याच वर्णावर चाललंय हे असं म्हणणारे लोक पण याच्यामध्ये होते. बरं, हा माणूस दीपिके जो या जेनजीला गोळा करू पाहतोय, मी तुम्हाला एक खास गोष्ट दाखवतोय. हे किती जबाबदार आहे ते तुमच्या लक्षात येईल. अन्नधान्याची नासाडी कशी करायची आणि ते रस्त्यावर टाकून कसं जायचं, जेनजी ही स्वतःला म्हणणारे जबाबदार आहेत का, ते जरा बघा. Here is the cockroach party and its civic sense for you. We are about to change the country. पाहिलं. आता या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. जरा फूड पॅकेट बघा बरं. सगळे एका कॅटेगरीचे आहेत. म्हणजे कोणीतरी शेकडो फूड पॅकेट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. मी हजारो शब्द वापरत नाही आहे, कारण नव्हतेच तिथे. फूड पॅकेट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे कुठली तरी एक व्यवस्था यांना फूड पॅकेट्स देत होती. दीपिके तर काय अमेरिकेतून आलेला होता. सरकारने तर सगळ्या संधी काढून घेतल्या. ना अटक केली विमानतळावर,
ना परवानगी नाकारली, ना इथून फरफटत नेले, काहीच केलं नाही सरकारने. म्हणजे हे किती जबाबदार आहेत बघा. पूर्व परवानगी घेत नव्हते, पण पुढची व्यवस्था पूर्ण केली जात होती. ते तिथेच रस्त्यावर टाकून दिलं जात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना ऊन सहन होत नव्हतं, दिल्लीची गरमी सहन होत नव्हती. आणि शेवटी सगळं गोळा करून हा यांचा नेता दीपके कशा अवस्थेत तिथून जंतर मंतरवरून बाहेर पडला, फ्रंट सीटवर बसायचं की बॅक सीटवर बसायचं, यावरची चर्चा ती बघून घ्या. पाहिलं, असा या आंदोलनाचा सुरुवात आणि शेवट झालेला आहे. जैन जी एवढी मूर्ख आहे, त्यांना कळत नाही आहे की या तुकडे तुकडे गँगना या आंदोलनातून काय करायचं होतं. कळत नाही. हे एवढं सगळे व्यवस्था कुठून होते हे जैनजीला कळत नाही. चोरट्यांनी कसे डल्ले मारले ते जैनजीला कळत नाही. उमर खालिदचा सपोर्ट जैनजीला कळत नाही. सगळं कळतं. म्हणूनच या आंदोलनाला खूप लोक उपस्थित राहिले नाहीत, त्यांनी समर्थन केलं नाही. आणि अशा हे जर खरं झुरळं असतील ना, तर अशा झुरळांनी या देशात कसलंही नुकसान होणार नाही. नमस्कार.